आता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्याकरता आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिल्याचं आपण बघतोय। पोलीस प्रशासनाला हे आदेश देण्यात आलेत। वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथले पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर शशिकांत यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आज राजापूरमध्ये भव्य स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला जवळपास 1.5 ते 2 हजार नागरिक यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच जोपर्यंत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील निर्भीड पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जो संशयास्पद अपघाती निधन झालेला आहे त्या अनुषंगाने एका संशयिताला देखील अटक करण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राजापूरची जनता जी आहे ही आज रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी जो मॉब दिसतोय हा पूर्णपणे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। जवळजवळ 1.5 ते 2 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता तहसीलदार कार्यालयात येऊन पोहोचलेला आहे। या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे, पूर्ण घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शशिकांत वारिसे अमर रहे अशा प्रकारची घोषणा होती। शशिकांत वारिसे यांच्या खुनाला फाशी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन पूर्ण राजापूर परिसर दणाणून सोडण्यात आला आणि या ठिकाणी हा मोर्चा जो आहे ह्या मोर्चाला आता कुठेतरी संबोधित केलं जात आहे। परंतु शशिकांत वारिसे यांच्या खुनाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशीच भूमिका ह्या मोर्चेकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आम जनतेने देखील या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। प्रत्येक स्तरातून या मोर्चामध्ये लोक जे आहेत ही सहभागी झालेले आहे। हा मोठ्या प्रकारचा मॉब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि शशिकांत वारिसे यांना खरोखरच कुठेतरी न्याय मिळणार हे आता ह्या भव्य दिव्य चित्रावरून तरी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय आणि शशिकांत यांच्या खुनाला फाशी व्हावी आणि ती फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे धडक मोर्चे हे काढत राहणार असं या मोर्चेकरांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। पुढे बघूयात पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या खुनाचा मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेकर नाणार रिफायनरी व्हावी या मागणीचं निवेदन पत्र राजापूरचे आमदार राजन साळवी यांना देतानाचे फोटो व्हायरल होत आहेत। नाणार रिफायनरीचा विरोध करणारे आमदार राजन साळवी रिफायनरी व्हावी यासाठी पत्रकारांचा हत्या प्रकरणातील आरोपींसोबत कसे काय हा प्रश्न आता विचारला जातोय। आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा लक्ष वेधलेलं आहे। त्याचबरोबर आजच शिवसेना नेते पत्रकार खासदार संजय राऊत साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र दिलेलं आहे। आपल्या पत्रकारांचा सुद्धा मी मनापासून आभार मानेन की महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी वारिसेंची जी हत्या झाली त्याविरोधात आवाज उठवला आणि पोलिसांनी सुरुवातीला हे थातूरमातूर ॲक्सिडेंट म्हणून ते कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न होत होता। सगळ्यांनी तुम्ही आवाज उठवला, आम्ही सुद्धा संपर्क साधला आणि ही हत्या झालेली घडून आणल्यानंतर पंढरीनाथ आंबेडकरवर 302 अन्वये गुन्हा दाखल झाला।